येत्या 5 महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी सकाळनं केलेल्या सर्वेत महायुतीची चिंता वाढताना दिसते। महाराष्ट्राच्या जनतेची पसंती लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडीच असल्याची टक्केवारी आहे। पाहूया। मला विश्वास आहे की ही जी काही सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करतो। विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व 9 पैकी 9 उमेदवार महायुतीने जिंकले आणि फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीतही विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला। पण सकाळनं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला धक्का बसताना दिसतोय। सकाळच्या सर्वेत महाविकास आघाडीला अधिक पसंती दाखवण्यात आली। मवियाला 48.7% लोकांची पसंती आहे। महायुतीला 33.1% लोकांनी पसंती दिली आहे। यापैकी नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 4.9 आणि माहिती नाही किंवा सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 13.3%। म्हणजे सकाळच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीचं सरकार येणार। आम्ही 175च्या वरती जागा जिंकू ह्याची आम्हाला खात्री आहे। आणि काल जो आमदार फोडाफोडीचा प्रकार झाला आणि ज्या रकमा बाहेर येत आहेत 5 कोटी 10 कोटी त्याच्यातनं महाराष्ट्राची जनता अजून अस्वस्थ होईल की ह्या राजकीय संस्कृती जी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात निर्माण केली होती त्याला तलवारीची कापून तुकडे तुकडे करून यांनी फेकून दिले। समाजकरण हे करण ते करण सगळं बाजूला ठेवा, चाललंय फक्त अर्थकरण। लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि अनेक सर्वे बी मी बघितलेले आहेत। काय हे सर्वे म्हणजे काय ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत का महाभारतातला जसा संजयाला कळत होतं युद्धभूमीवर काय चाललंय तसंही काही संजय बिजय आहेत का की यांना कळायला लागलं युद्धभूमीवर काय चाललंय। सर्वे वगैरे काही नसतं, जनता हेच मोठा सर्वे आहे। जनतेला कळतं की कधी कुणाला आणायचं कधी कुणाला घरात बसवायचं। सर्वेत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असला तरी मोठा पक्ष म्हणून भाजपच असेल असा अंदाज वर्तवण्यात आला, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे। सर्वात मोठा पक्ष म्हणून पसंती कोणाला तर भाजप 28.5% पहिल्या क्रमांकावर आहे। काँग्रेस 24% दुसऱ्या क्रमांकावर। याचाच अर्थ भाजप नंतर काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येतील। तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे। 14% लोकांनी पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली। 11.7% चौथ्या क्रमांकावर ठाकरेंची शिवसेना, तर मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना 6% 5व्या क्रमांकावर आहे आणि सर्वात शेवटच्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी आहे। 4.2% लोकांनी दादांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे। महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत। आमच्यात बिलकुल कसलाही वादविवाद नाही, रस्सीकेस नाही, तू मोठा का मी मोठा याच्याबद्दलची स्पर्धा नाही। काही गोष्टी लोकसभा निवडणुकीनंतर आमच्या लक्षात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा करून महायुती जे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं 200+चं त्याप्रमाणे 200+च्या उद्दिष्टानं विधानसभेच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी हा राज्यातला सगळा मोठा पक्ष आहे आणि तो राहीलही, कारण आपण बघाल की भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि देशातला एक मोठा पक्ष म्हणूनच तो स्थापित झाला आहे आणि महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी आहेत, पक्षाचं कॅडर आहे आणि त्याच्यामुळे आज आहे आणि उद्याही भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष निश्चितच राहील। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिला होता। सांगलीच्या विशाल पाटलांसह 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले, तर महायुतीच्या खासदारांची संख्या 17 वर आली। आता लढाई विधानसभा निवडणुकीची आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।